गल्ली ते दिल्ली सगळीकडे चालली आहे राजकारणावर चर्चा. म्हणून गल्लोगल्लीतून आम्ही शोध घेतोय विधानसभा मतदारसंघातील गल्लोगल्लीच्या राजकारणाचा आढावा. उन्हा तान्हातून फिरतोय भावी आमदार आणि आम्ही विचारतोय विकासाचा मास्टर प्लॅन. कधी न्यूजरूमची गल्ली करून आम्ही उडवतोय बसल्या जागेवरून राजकीय विश्लेषकांच्या अभ्यासाचे बार, तर कधी टीका करून मांडतोय रोखठोक भूमिका. पण ती हिंदुस्तान पोस्टच्या क्रांती विचारांची, बाजू सत्याची, या तत्वाची. आपण पाहताय गल्लोगल्ली. नमस्कार. हिंदुस्तान पोस्ट मध्ये मी सुप्रीम मस्कर आपलं स्वागत करतो. एकीकडे माजी नगरसेवक, दुसरीकडे राज्यसभा खासदार आणि तिसरीकडे विद्यमान आमदार ही लढत आहे वरळी विधानसभा मतदारसंघातील. या मतदारसंघात तिहेरी लढत होत असली तरी विद्यमान आमदारांना पत्रकारांना द्यायला वेळ नाही. त्यामुळे त्यांच्या मागे रॅलीत पायपीट करूनही आम्हाला त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. असो तरी दोन उमेदवारांनी आमच्याशी संवाद साधलाय. चला तर मग गल्लोगल्लीत या दोन उमेदवारांशी साधलेला संवाद ऐकूया. आपल्या या वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आदित्य ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला मनसेचे संदीप देशपांडे निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांच्या आव्हानाकडे आपण कसं पाहता? बघा, हे डायरेक्ट फाईट आहे. शिवसेना धनुष्यबाण वर्सेस मशाल. आणि ह्या विभागातील उभाटाकडे तीन आमदार आहे, 3 माजी महापौर आहे, 1 लोकसभेचा खासदार आहे. उद्धवजी मुख्यमंत्री होते, आदित्यजी स्वतः मंत्री होते, त्यांच्याकडे पूर्ण पॉवर होतं, तरी त्यांनी काहीच केलं नाही. आणि म्हणून वरळीकरांना न्याय मिळवून देण्यासाठी, मुंबईकरांना न्याय मिळवून देण्यासाठी, महाराष्ट्रातील सामान्य महिला तरुण यांना न्याय देण्यासाठी जर का कोणी काम केलं असेल, शिंदे साहेबांनी केलं, महायुती सरकारने केलं. बघा, असं आहे की दोन्ही युवराज आहेत, पण मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. आज आदित्य ठाकरेंच्या वडिलांचं नाव काय? उद्धव बाळासाहेब ठाकरे. ते काय करतात? मोठे नेते आहेत. मिलिंद देवरांच्या वडिलांचं नाव काय? मुरली देवरा. कोण होते? केंद्रीय मंत्री होते, खासदार होते. संदीप देशपांडेच्या वडिलांचं नाव काय माहितीये तुम्हाला? नाही माहिती. ते काय करत होते माहितीये? नाही माहिती. पण माझं जे ओळख आहे, माझी ओळख, ही सगळी जनता आहे. त्यांची ओळख त्यांचे वडील आहेत. माझी ओळख ही सगळी जनता आहे, ज्यांच्यासाठी मी काम करतोय. आणि यांच्या जीवावरच मला सन्माननीय राजसाहेबांनी उमेदवारी दिली. त्यामुळे मला जनतेची कामं करायची आहेत आणि जनतेला माहिती आहे की आपल्याला अवेलेबल असणारा आमदार कोण असू शकतो, म्हणून ते मला मतदान करतात. काय सांगाल, एकंदरीत लोकांचा कसा प्रतिसाद आहे? एकंदरीत आपण वरळीमध्ये फिरत आहात. लोकांचा अतिशय उत्तम असा प्रतिसाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आहे, आम्हाला आहे. याचं कारण गेल्या 5 वर्षामध्ये लोकांचे कुठलेच प्रश्न इथे सुटलेले नाहीत. मग तो एसआरएचा प्रश्न असेल, रिडेव्हलपमेंटच्या चाळीच्या रिडेव्हलपमेंटचा प्रश्न असेल. एसआरएमध्ये आज लोकांना भाडी मिळत नाहीयेत, त्यांची घरं मिळत नाहीयेत आणि तरी बिल्डरच्या बरोबर बसून कारस्थानं केली जात आहेत. आज ज्या लोकांना खाली करायला सांगतात जागा, त्यांचे अग्रीमेंट होत नाहीयेत. असे अनेक प्रश्न. आज पोद्दार हॉस्पिटल सारखा विषय आहे. आज एवढे वर्ष झाली, 20 वर्ष झाली, ते अजून आयसीयू तयार होत नाही पोद्दार हॉस्पिटलमध्ये. लोकांना प्रायव्हेट शाळा नाहीये तिथे, त्यांना दादर वडाळ्यापर्यंत जावं लागतं. असे अनेक विषय आहेत. त्यामुळे लोक कंटाळलेले आहेत आणि लोकांना बदल हवाय. आणि ठरवलंय की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्वरूपात या वेळेला वरळीमध्ये बदल करायचा. चांगलं. आणि मी अनेक वेळा दक्षिण मुंबईतून खासदार निवडून आलो आहे आणि म्हणून लोकांची समस्या काय, आकांक्षा काय मला चांगलं माहित आहे. आणि प्रचंड अँटी इन्कम्बन्सी आहे. म्हणून मी सांगितलं की मी शिंदे साहेबांचा प्रतिनिधी म्हणून येथे आलो आहे. विद्यमान आमदारांनी या विभागामध्ये अशी कोणती कामांची अद्याप केलेली नाहीयेत, मात्र आपण आमदार झालात तर ती विकास कामं ऐरणीवर घ्या. मी सर्वप्रथम, मला लोकांना काही खोटी स्वप्न दाखवायचं नाही. आपण प्रामाणिकपणे आपल्याला काम करायचंय आणि माझी एकच उद्दिष्ट आहे की लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि समस्या थेट मुख्यमंत्रीपर्यंत पोहोचवण्यासाठी. की हे सगळ्यात आम्ही त्याच्या आधी एक कॅम्पेन केलेलं, मत मागायला नाही, मत जाणून घ्यायला. त्या कॅम्पेनच्या माध्यमातून आम्ही घरोघरी फिरलो, लोकांचं मत जाणून घेतलं. त्याच्यावर काय उपाय असू शकतो, काय सोल्युशन असू शकतात, हे आम्ही वरळी विजनच्या माध्यमातून दाखवलं लोकांना. त्याच्यावर त्यांच्या सूचना सुद्धा घेतल्या आणि
निवडून आल्यानंतर पुढच्या 100 दिवसात काय करायचं याचा प्लॅन आमच्याकडे तयार आहे. किती हजार मतांच्या लीडने आपण निवडून याल अशी आपल्याला अपेक्षा आहे, एकंदरीत कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता? मला असं वाटतं हे जनता ठरवेल. निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. आपल्याला वर्लीकरांना, मुंबईकरांना, महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना जिंकवायचंय, हेच आपले उद्दिष्ट आहे.